आणि या सगळ्या ब्लास्टचा जो तपास आहे तो तपास फिरतोय एका गाडीच्या भोवती। कारण अर्थातच ही तीच गाडी होती ज्याच्यामध्ये स्फोटकं ठेवली गेली आणि या गाडीमध्ये ब्लास्ट झाला, अनेकांचा मृत्यू झाला। या गाडीचा प्रवास खूप इंटरेस्टिंग पद्धतीने झाला। ही गाडी कुठून कशी फिरली ते सुद्धा आपण पाहूया। ही पांढरी गाडी जी दृश्यांमध्ये दिसते ही तीच गाडी आहे ज्या गाडीमध्ये स्फोट झाला। ही I-20 गाडी दिल्लीमध्ये नेमकी आली कशी याचा शोध सध्या घेतला जातोय। या गाडीचा प्रवास कसा झाला आपण जाणून घेऊया। सकाळी 8:30च्या दरम्यान 8:15च्या दरम्यान ही जी गाडी आहे ही प्रवास करू लागली। ती ओखला पेट्रोल पंपावरती आली 8:20 मग दुपारी साधारणतः 3:19 ती पार्किंगमध्ये पोहोचलेली होती। 6:22 ही गाडी लाल किल्ल्याजवळ पोहोचली आणि त्याच दरम्यान या गाडीचा स्फोट झाल्याची माहिती मिळते। आणि याच गाडीचा 29 तारखेचा 29 ऑक्टोबरचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे जो एका पेट्रोल पंपवरचा व्हिडिओ असल्याचं कळतंय। आणि हा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा सध्या प्रचंड व्हायरल होतोय। 29 ऑक्टोबरचा म्हणजे स्फोटाच्या काही दिवस आधीचा या गाडीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। फरीदाबादच्या एका पेट्रोल पंपावरती गाडी उभी आहे आणि ही गाडी प्रदूषणाच्या चाचणीसाठी पंपावर उभी असल्याचं दिसून येत आहे। यामध्ये ड्रायव्हर सोबत आणखी 2 व्यक्ती आहेत। 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 4:20 हा व्हिडिओ आहे। मात्र फरीदाबादमधल्या नेमक्या कोणत्या पेट्रोल पंपावरचा हा व्हिडिओ आहे याबद्दलची स्पष्ट माहिती अजून तरी मिळालेली नाही। तर ही I-20 गाडी आणि 6 डॉक्टर या सगळ्यांभोवती तपासाची सध्या वेगवान चक्र फिरू लागलेली आहेत आणि तपासाची सगळी सूत्रे या क्षणी कुणाच्या हातात आहेत। दिल्ली बॉम्बस्फोटाची तर ती अर्थातच NIAच्या हाती देण्यात आली आहे।